ॲक्च्युली काय झालेलं ना, मी आता सोशल मीडियावर तर मी न्यूमरोलॉजिस्ट म्हणून माझा अकाउंट किंवा सगळं काही आहे. तर जेव्हा मी सोशल मीडियावर माझे हे डिस्कोर्सेस वगैरे सांगणं सुरू केलं, तर मी त्याची सुरुवात मी ऑर्गॅझम सिरीजपासून केली. तर सगळ्यांना असं वाटलं की अरे ही तर न्यूमरोलॉजिस्ट आहे, ही ऑर्गॅझमबद्दल का बोलतीये आणि मग आता हे ऑर्गॅझम हा टॉपिक हे सगळं ही सांगतीये. मग त्यांना असं, आता लोकांना ऑर्गॅझम हा शब्द ते सेक्स या भोवतीच जोडतात दुर्दैवाने. मग त्यांना असं वाटलं की अच्छा, सेक्स या टॉपिकवर सोशल मीडियावर बोललं की आपल्याला भरपूर काय म्हणतात ते फॉलोअर मिळतात आणि काय मिळतात, सबस्क्रायबर मिळतात, म्हणून हिने हा टॉपिक घेतला वगैरे वगैरे. तर गाईज असं काहीही नाहीये. अशी TRP VRPच्या मागे पडणारी किंवा सोशल मीडियावर आम्हाला किती फॉलोअर्स आहे आणि किती लोक फॉलो करतात त्यावरून आपल्या आयुष्यात आपल्या सुखाचा आपल्या समाधानाचा दर्जा ठरवणाऱ्यांपैकी मी तरी नाहीये, थँकफुली. कारण मला माहिती हे आभासी जग आहे आणि इथे मिळणारं यश हे सुद्धा क्षणभंगूर असतं किंवा फार काही कॉन्स्टंट नसतं, किंवा ते यश तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला फार काही एनहान्स करायला मदत करत नाही. एक ठीक आहे, एक आनंद की बाबा ठीक आहे, एवढे लोक मला फॉलो करतात, तेवढे लोक मला फॉलो करतात, तेवढ्या पुरतं तेवढं ते ठीक आहे. पण असं त्याचा आपण आपल्यावर वाईट किंवा चांगला परिणाम करून घ्यावा. एकदमच हवेत जावं की मला सोशल मीडियावर एवढे फॉलोअर आहे किंवा सोशल मीडियावर मला बिलकुलच फॉलोअर नाही म्हणून एकदम डिप्रेशनमध्ये जावं, असं काही एवढा माझ्यावर तरी सोशल मीडियाचा इम्पॅक्ट नाही आणि तुम्ही पण तो तुमच्यावर पडू देऊ नका. आणि त्यासाठी स्वतःवर काम करण्याच्या दृष्टीने तुम्ही ज्या ज्ञानाच्या शोधात आहात की काय मी स्वतःमध्ये असं करू, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ऑर्गॅझम खूप मदत करेल. तर आपली जी ऑर्गॅझमची सिरीज आहे ती पण तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुमचा आयुष्याचा दर्जा उंचवायला तुम्हाला मदत होईल. दुर्दैवाने तुम्ही तुमच्या आयुष्यात सेक्स या एकाच गोष्टीभोवती तुमचं आयुष्य जर केंद्रित केलेलं असेल तर त्याहूनही तुम्हाला बाहेर पडायला मदत होईल. कारण की दुर्दैवाने हे फार 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 अनफॉर्च्युनेट झालं आहे की सोशल मीडियावर जाणीवपूर्वक लोकांचं लक्ष विचलित करेल किंवा त्यांची उत्तेजना वाढवेल आणि त्याद्वारे लोक जास्तीत जास्त सोशल मीडियावर अडकून पडतील अशा प्रकारचा कंटेंट उपलब्ध करून दिला जातो आहे. त्यात मुलीही महिलाही बिलकुल मागे नाही आहेत आणि त्या सुद्धा सोशल मीडियाच्या या प्रवृत्तीचा किंवा सोशल मीडियाची ज्यांनी ही सायकोलॉजी घडवली आहे त्या वृत्तीचा फायदा करून स्वतःचा फायदा करून घेत आहेत आणि काय ते सोकॉल्ड फॉलोअर्स वगैरे वगैरे कमावून स्वतःचा फायदा करून घेत आहेत. पण यामध्ये पुरुष जातीचं मात्र खूप मोठं नुकसान होत आहे, कारण पुरुष सोशल मीडियामध्ये अडकून पडत आहेत, त्यांचं भावनिक नुकसान होत आहे, त्यांचं मानसिक नुकसान होत आहे, लोक मानसिक आजारांना बळी पडत आहे. मग त्यासाठी ते जसं ड्रग्ज असेल किंवा दारू असेल किंवा वेगवेगळ्या व्यसनांचा आधार घेत आहे. असं सगळं हे जगामध्ये खूप काही ते घोर कलियुग म्हणतात ना, तसं ते घोर कलियुग सुरू झाल्यासारखं खूप काही लोकांच्या आयुष्यातले प्रश्न समस्या वाढलेल्या आहेत. पण तुम्ही तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या मार्गांनी ऑर्गॅझम प्राप्त करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या आयुष्याचा दर्जा उंचवा. आणि यासाठी जे मी सांगितलं की भारतीय शास्त्र या संदर्भाने खूप आधीपासून प्रगत आहे. आपले भारतीय जे ऋषीमुनी होते त्यांना आधीपासून माहिती होतं की माणसाला त्याचं आयुष्य जगण्यासाठी तो रोज कोणावर तरी अवलंबून राहू शकणार नाहीये की दे बाबा मला ऑर्गॅझम, दे बाबा मला ऑर्गॅझम. त्याच्या ऑर्गॅझमचा सोर्स त्याच्या आतच आहे. माणसाने फक्त तो जागृत केला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्या आतल्या ऑर्गॅझमचा सोर्स कसा जागृत करायचा यासाठी आपल्या ऋषी मुनींनी आपल्याला खूप साऱ्या टेक्नॉलॉजीज म्हणजे आपल्याला खूप चांगलं तंत्रज्ञान देऊन ठेवलेलं आहे. बघा, आज आपण म्हणतो की आपण तंत्रज्ञानाच्या युगात राहतो, पण तुम्ही थोडंसं मागे जाऊन आपल्या भारतीय साहित्याचा भारतीय शास्त्रांचा जर अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या या सनातन सभ्यतेने, संस्कृतीने, परंपरेने आपल्याला ही सभ्यता आधीपासूनच खूपच टेक्नोसॅव्ही होते. म्हणजे हा जो शब्द आहे ना टेक्नोसॅव्ही, हा आपल्याला असं वाटतं आजच्या काळातला शब्द आहे, तसं नाही. आपल्या त्या ऋषीमुनींना, त्या सगळ्या प्रगल्भ लोकांना, बुद्धिमान लोकांना, शास्त्रज्ञ लोकांना हे आधीपासून माहिती होतं की तंत्रज्ञानाची माणसाला त्याचं आयुष्य जगताना, आयुष्य घडवताना तंत्रज्ञानाची वेळोवेळी किती गरज पडते, किती मदत होत असते. आणि म्हणूनच त्यांनी आपलं आयुष्य एन्हान्स करण्यासाठी, आपलं शरीर एन्हान्स करण्यासाठी, आपल्या इमोशन एन्हान्स करण्यासाठी, आपल्या ज्या भावना आहे त्याला चांगलं करण्यासाठी, आपली एनर्जी हाय करण्यासाठी, अशा सगळ्या गोष्टीसाठी विविध प्रकारचे तंत्रज्ञान आपल्याला ऑलरेडी देऊन ठेवलेले आहे. आणि त्यापैकीच एक तंत्रज्ञान म्हणजे हे ऑकल्ट सायन्सचं ज्ञान. तर या ऑकल्ट सायन्सच्या संदर्भाने मी न्यूमरोलॉजीमध्ये त्यातल्या त्यात एक्सपर्ट आहे. मी सायकोलॉजिकल न्यूमरोलॉजिस्ट म्हणून लोकांना कन्सल्टेशन करते आणि या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून माझा हाच प्रयत्न आहे की मला लोकांना
हे जे ग्रहाचं जे शास्त्र आहे ना, हे मला त्यांना सायकोलॉजिकली समजून सांगायचं आहे की प्रत्येक ग्रह जे तुम्हाला सांगितला जातो तुमच्या कुंडलीनुसार, त्या ग्रहाची नक्की काय सायकोलॉजी आहे, जी समजून घेतल्याने तुमचं आयुष्य तुम्हाला इझी व्हायला मदत होणार आहे. आणि या आपल्या सिरीजची सुरुवात आपण शुक्र ग्रहापासून करणार आहोत, कारण शुक्र ग्रह तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख उपभोगायला मदत करतो. तुम्ही तुमचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग केला तर तुमच्या आयुष्यात जे काही तुमच्याकडे आहे ना, ते तुम्हाला उपभोगायला मदत होईल. म्हणजे कसं बघा, तुम्हाला तुमचं आयुष्य एन्जॉय करायचं आहे, एनहान्स करायचं आहे, आयुष्य मजेत घालवायचं आहे, सुखात घालवायचं आहे, बरोबर. पण जर तुम्हाला असं वाटतंय की नाही मला हे करणं शक्य नाहीये, का माहितीये, कारण माझ्याकडे ना अंबानीने एवढा पैसा नाहीये, मग मी नाही माझी लाईफ एन्जॉय करू शकत. पण जर का तुमचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग असेल ना, तर भले तुमच्याकडे कदाचित अंबानीने एवढा पैसा नसेल आयुष्य उपभोगायला, पण तुमच्या आयुष्यात जे जे काही असेल ना, ॲटलिस्ट ते तरी तुम्हाला एन्जॉय करता येईल. आणि दुर्दैवाने तुमचा जर शुक्र ग्रह वीक असेल ना, आणि तुमच्याकडे अंबानीने इतका जरी पैसा असेल ना, तरी ते सुख तुम्हाला उपभोगता येणार नाही, तुम्हाला आयुष्य एन्जॉय करता येणार नाही, तुम्हाला आयुष्यात ते समाधान मिळणार नाही, तुम्हाला आयुष्यात ते ऑर्गॅझम मिळणार नाही, ती तृप्तता मिळणार नाही, ती पूर्णता मिळणार नाही. मग आता मला सांगा, अल्टिमेटली माणसाला आयुष्यात पाहिजे काय असतं? त्याला आनंद आणि सुख पाहिजे की नाही? मग जे काही आपल्याकडे आहे त्याच्यातूनच जर आपल्याला आनंद मिळत नसेल तर ते असण्याचा आपल्याला काही उपयोगच नाहीये. आणि एक्झॅक्टली हेच आपल्याला शुक्र ग्रह शिकवतो की जे काही तुमच्या आयुष्यात तुमच्याकडे आहे त्याचा उपभोग तुम्ही कसा घ्यायचा. आणि म्हणूनच आपण शुक्र ग्रहाबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की आपल्याला आपला शुक्र ग्रह स्ट्रॉंग करायचा आहे, आपल्याला आपल्या आयुष्यात सगळी लक्झरी, सगळं वैभव उपभोगायचं आहे. तर त्यासाठी शुक्र ग्रहाच्या कुठल्या क्वालिटीज आपल्याला स्वतःमध्ये आणायच्या आहेत, जेणेकरून आपला शुक्र ग्रह मजबूत होईल. सो स्टे ट्यून, पुढच्या भागात भेटूया शुक्र ग्रहाबद्दल. शुक्र ग्रहाच्या क्वालिटीज आत्मसात करण्यासाठी स्वतःला तयार करा.